Hello everyone, welcome to all in online lecture series of subject biology. You are learning the topic biomolecules. In this topic you already learn about the carbohydrates, after that you learn about the lipids, and now you are learning about the proteins. In the last video lecture you learn the different characteristics features of the proteins. Now in today's lecture you will learn about the classification of proteins. So on the basis of structure, proteins are classified into three categories. Structure wise protein तीन categories मध्ये divide केलेले आहेत. The first is simple protein, then the second is conjugated protein, and the third is derived proteins. Now let's study about the classification of proteins. So the first is the simple proteins. So simple proteins on hydrolysis yield only amino acids. आता हे सिंपल प्रोटीन्स आहेत, म्हणजेच ॲमिनो ॲसिड्सच्या लॉंग चेन आहेत, यांच्यामध्ये कोणत्याही अदर ग्रुप्सचं ॲडिशन नाही आहे, असे हे सिंपल प्रोटीन्स आहेत. आणि असे सिंपल प्रोटीन्स इफ दे अंडरगोज हायड्रोलायसिस, त्यांच्यामध्ये हायड्रोलायसिस झालं म्हणजे त्यांच्यामधले बॉन्ड्स ब्रेक झाले तर ते काय फॉर्म करतात, दे अगेन फॉर्म ॲमिनो ॲसिड. हियर ॲमिनो ॲसिड इज मोनोमर अँड प्रोटीन इज द पॉलिमर, मीन्स इट इज द पॉलीपेप्टाइड चेन. मग यांच्यामधला जो पेप्टाइड बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि ते पुन्हा ॲमिनो ॲसिड फॉर्म करतात. सी हियर दिस इज अ डायपेप्टाइड. एक डायपेप्टाइड चेन आहे, याच्यामध्ये दोन ॲमिनो ॲसिड्स आहेत. आता यांच्यामध्ये हायड्रोलायसिस झालं म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल ॲड झाल्यावर यांच्यामधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक झाला की त्यांनी सेपरेट हे ॲमिनो ॲसिड्स फॉर्म केले. आणि असे सेपरेट ॲमिनो ॲसिड जे फॉर्म झालेले आहेत त्यांच्यामध्ये परत वॉटर मॉलिक्यूल इफ गेट रिमूव्ड, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला तर ते पुन्हा काय फॉर्म करणार, पेप्टाइड बॉन्ड फॉर्म करणार. असे हे सिंपल प्रोटीन्स असतात. सो दीज आर सोल्युबल इन वन ऑर मोर सॉल्वंट्स. हे जे अदर सॉल्वंट्स असतात त्यांच्यामध्ये हे सोल्युबल असतात, त्यांच्यामध्ये डिझॉल्व होतात, विरघळतात. आणि असे हे जे सिंपल प्रोटीन्स आहेत मे ऑल्सो बी सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये सुद्धा हे सिंपल प्रोटीन्स सोल्युबल आहेत. देन हिस्टोन्स ऑफ न्यूक्लियोप्रोटीन्स आर सोल्युबल इन वॉटर. आता हिस्टोन हे जे आहे हे न्यूक्लियोप्रोटीन आहे, म्हणजेच DNA आणि RNA मध्ये मिळणारं हे प्रोटीन आहे. इथे आता बघू शकतो हे जे हिस्टोन आहे, हिस्टोन, सी हियर दीज आर हिस्टोन्स. हे जे आपल्याला राउंडेड स्ट्रक्चर्स दिसत आहेत ते हिस्टोन्स आहेत. आणि हे ग्लोब्युलर प्रोटीन आहे. ग्लोब्युलर प्रोटीन म्हणजेच काय तर दीज आर स्पेरिकल प्रोटीन्स. ग्लोब्युलर प्रोटीन्स आर स्पेरिकल प्रोटीन, म्हणजे सर्क्युलर असतात, स्पेरिकल असतात, असे हे प्रोटीन्स आहेत. तर हे हिस्टोन्स जे आहेत ते DNA आणि RNA मध्ये मिळणारं एक प्रोटीन आहे आणि हे बेसिक प्रोटीन आहे. बेसिक प्रोटीन म्हणजे ह्याच्यामध्ये अमायनो ग्रुप असतो, त्यामुळे हे बेसिक आहे. त्याचा pH बेसिक असतो. सो ग्लोब्युलर मॉलिक्युल्स ऑफ हिस्टोन्स आर नॉट कोॲग्युलेटेड बाय हीट. मग हे जे ग्लोब्युलर मॉलिक्युल्स आहेत हिस्टोन्सचे ते कोॲग्युलेट होत नाहीत. जर त्यांचं हीट केले, त्यांना उष्णता दिली तर त्यांच्यामध्ये कोॲग्युलेशन दिसून येत नाही. कोॲग्युलेशन म्हणजेच काय तर जे फ्लुइड फॉर्ममधला जो मॅटर असतो तो चेंज होतो सेमी सॉलिड और सॉलिड फॉर्ममध्ये, त्याला म्हणजे गुठळ्या तयार होणे. कोॲग्युलेशन म्हणजेच काय, गुठळ्या तयार होणे. मग असं जे हिस्टोनला हीट मिळाली तर त्याच्या गुठळ्या तयार होत नाहीत. इट नॉट कोॲग्युलेटेड. आणि दुसरं जे ग्लोब्युलर प्रोटीन आहे ते म्हणजे अल्ब्युमिन. तर हे जे अल्ब्युमिन असतं इट इज ऑल्सो सोल्युबल इन वॉटर. हे सुद्धा हिस्टोनसारखंच वॉटरमध्ये सोल्युबल होणार आहे. बट दे गेट कोॲग्युलेटेड ऑन हीटिंग. पण हीट केल्यावर ते कोॲग्युलेट होतात. आता असं हे जे अल्ब्युमिन्स आहेत, दीज अल्ब्युमिन्स आर वाईडली डिस्ट्रीब्युटेड. भरपूर प्रमाणामध्ये अल्ब्युमिन आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिसून येतं. फॉर एक्झाम्पल एग अल्ब्युमिन. आता एग अल्ब्युमिन म्हणजेच काय तर एगचा जो व्हाईट पार्ट असतो, एग व्हाईट, सी हियर एगमधला हा जो व्हाईट पार्ट आहे बाहेरचा, योल्कला सराउंड करणारा व्हाईट पार्ट, तर याच्यामध्ये अल्ब्युमिन असतं. आणि इनिशियली इट इज इन अ लिक्विड फॉर्म. साधारण लिक्विड फॉर्ममध्ये असतं आणि त्याला हीट मिळाल्यावर त्याचं सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे ऑमलेट त्याचे तयार झालं की त्याचं सॉलिड पार्ट होतो. म्हणजेच इथे काय दिसून येतं आपल्याला, कोॲग्युलेशन. देन अल्ब्युमिन्स ऑल्सो फाउंड इन सेरम अल्ब्युमिन.
सेरम अल्ब्युमिन म्हणजेच काय तर ब्लडमध्ये मिळणार हे अल्ब्युमिन, ब्लड अल्ब्युमिन. सेरम अल्ब्युमिन इज ऑल्सो नोन ॲज ब्लड अल्ब्युमिन, फाउंड इन वर्टिब्रेट ब्लड. वर्टिब्रेट्स आहेत म्हणजे आपल्यामध्ये जे ज्यांच्यामध्ये वर्टिब्रेट कॉलम असतो असे जे ॲनिमल्स असतात त्यांचं जे ब्लड आहे त्याच्यामध्ये सेरम असतो, सेरम अल्ब्युमिन असतं. अँड लेग्युमेलिन ऑफ पल्सेस, पल्सेसमध्ये असणारं जे प्रोटीन आहे ते लेग्युमेलिन आहे, म्हणजे लेग्युमेलिन अल्ब्युमिन आहे. मग पल्सेस म्हणजेच काय, जेवढ्या काही डाळी आहेत, तूर डाळ आहे, मूग डाळ आहे, तर त्यांच्यामध्ये असणारं जे प्रोटीन आहे इट इज ऑल्सो अल्ब्युमिन प्रोटीन. सो अल्ब्युमिन आर वाइडली डिस्ट्रीब्युटेड. आफ्टर दॅट कॉन्जुगेटेड प्रोटीन. आता इथे कॉन्जुगेटेड प्रोटीन म्हणजेच काय, तिथे कॉम्बिनेशन आहे, सिम्पल प्रोटीन बरोबर अजून एखादा ग्रुप अटॅच झालेला असतो. सो कॉन्जुगेटेड प्रोटीन्स कन्सिस्ट ऑफ ए सिम्पल प्रोटीन युनायटेड विथ सम नॉन प्रोटीन सबस्टन्स. एक सिम्पल जे प्रोटीन असतं हे युनाईट होतं विथ नॉन प्रोटीन सबस्टन्स, प्रोटीन नसणाऱ्या सबस्टन्स बरोबर. मग त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असू शकतात, लिपिड्स असू शकतात, अदर कोणते पार्ट असू शकतो. मग अशाने हे तयार झालेलं एक कंपाऊंड प्रोटीन आहे, म्हणजेच एक कॉन्जुगेटेड प्रोटीन आहे. सो द नॉन प्रोटीन ग्रुप इज कॉल्ड प्रोस्थेटिक ग्रुप. मग ह्या कॉन्जुगेटेड प्रोटीनमध्ये सिम्पल प्रोटीन बरोबर अटॅच्ड होणारा जो नॉन प्रोटीन सबस्टन्स असतो त्याला प्रोस्थेटिक ग्रुप म्हणतात. नॉन प्रोटीन ग्रुप इज द प्रोस्थेटिक ग्रुप. फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन हे कॉन्जुगेटेड प्रोटीन आहे. हे जे हिमोग्लोबिन आहे ते दोन पार्टनी तयार झालेलं असतं. द ग्लोबिन इज द प्रोटीन, ग्लोबिन इज द प्रोटीन अँड द आयन कंटेनिंग पिगमेंट हिम. त्याला हिम आयन कंटेनिंग पिगमेंट एक अटॅच झालेला आहे ग्लोबिन प्रोटीनला. मग हियर हिम इज द प्रोस्थेटिक ग्रुप. सी दिस इमेज. हियर दीज आर अल्फा चेन्स, म्हणजे प्रोटीनच्या ह्या पॉलीपेप्टाइड चेन्स आहेत आणि ह्या चेन्सना इथे हिम ग्रुप हा अटॅच झालेला आहे. हियर दिस इज द हिम ग्रुप. त्या हिमचं हे केमिकल स्ट्रक्चर आहे. हा ग्रुप त्याला अटॅच झालेला आहे. म्हणजेच इथे ग्लोबिन हे सिम्पल प्रोटीन आहे आणि त्याला अटॅच असलेला प्रोस्थेटिक ग्रुप म्हणजेच काय, हिम. सो इट इज कॉन्जुगेटेड प्रोटीन. देन न्यूक्लिओप्रोटीन्स have nucleic acid as prosthetic group. आता न्यूक्लिओप्रोटीन्स these are also conjugated protein. पण यांच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड हा प्रोस्थेटिक ग्रुप झाला. अदर आर म्युकोप्रोटीन्स. these mucoproteins are glycoproteins. Here the prosthetic group is carbohydrate. मग इथे प्रोस्थेटिक ग्रुप कोणता आहे, कार्बोहायड्रेट आहे. सो इट इज म्युकोप्रोटीन्स आर कार्बोहायड्रेट प्रोटीन कॉम्प्लेक्सेस. म्युकोप्रोटीन्स हे काय आहेत, कार्बोहायड्रेट, म्हणजे सिम्पल प्रोटीनला कार्बोहायड्रेट ग्रुप अटॅच झाल्यामुळे तयार झालेलं हे कॉम्प्लेक्स आहे. फॉर एक्झाम्पल म्युसिन ऑफ सलायवा. सलायवामध्ये म्हणजेच लाळेमध्ये असणारं म्युसिन हे एक म्युकोप्रोटीन आहे. अनदर एक्झाम्पल इज हिपॅरिन ऑफ ब्लड. हिपॅरिन. सो हिपॅरिन इज अ अँटीकोॲग्युलंट इन द ब्लड. ब्लडमधला हा अँटीकोॲग्युलंट आहे, त्यामुळे काय होत नाही, ब्लड क्लॉट होत नाही. दिस हिपॅरिन इज द अँटीकोॲग्युलंट दॅट प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ ब्लड क्लॉट्स. रक्ताच्या गुठळ्या तयार व्हायला हे देत नाही हिपॅरिन. ओके. सो हे जे एक्झाम्पल्स आहेत म्युसिन ऑफ सलायवा अँड हिपॅरिन ऑफ ब्लड, दीज आर म्युकोप्रोटीन्स. देन another are lipoproteins. Lipoproteins are also conjugated proteins and here the prosthetic group is lipid. लिपोप्रोटीन मध्ये prosthetic group कोणता आहे, लिपिड. सो इट इज लिपिड प्रोटीन कॉम्प्लेक्सेस. त्यामुळे हे काय आहेत, लिपिड प्रोटीन कॉम्प्लेक्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल कॉन्जुगेट प्रोटीन फाउंड इन ब्रेन. ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये असणारं जे प्रोटीन आहे ते लिपोप्रोटीन आहे. अगेन प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेलला सराउंड करणारा जो मेम्ब्रेन असतो इट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याच्यामध्ये असणारं प्रोटीन हे लिपोप्रोटीन असतं. अगेन इन अ मिल्क, दुधामध्ये सुद्धा लिपोप्रोटीन प्रेझेंट असतं. सो दीज आर कॉन्जुगेटेड प्रोटीन्स. आफ्टर दॅट द थर्ड टाईप इज डिराइव्ड प्रोटीन. आता डिराइव्ड म्हणजेच काय, जे सिम्पल प्रोटीन किंवा कॉन्जुगेटेड प्रोटीन्स आहेत त्यांच्यापासून हे तयार झालेले आहेत. दीज प्रोटीन्स डिराइव्ड फ्रॉम, त्यांच्यापासून फॉर्म झालेले आहेत. डिराइव्ड फ्रॉम सिम्पल ऑर कॉन्जुगेटेड
प्रोटीन्स. मग हे कसे तयार होतात, तर फिजिकल किंवा केमिकल ॲक्शन होऊन, म्हणजे फॉर एक्झाम्पल हीट मिळाली त्यांना किंवा अल्ट्रासोनिक वेव्ज त्यांच्यावरती त्यांचं ॲक्शन झाली, किंवा केमिकल एजंट्स म्हणजेच ॲसिड्स असतील, अल्कलीज असतील, तर यांच्यामुळे त्यांचं जे इनिशियल स्ट्रक्चर आहे ते चेंज होतं. त्यामुळे जी प्रोटीन्स तयार होतात त्याला डिराइव्हड प्रोटीन्स म्हणायचं. सो दीज प्रोटीन्स आर नॉट फाउंड इन नेचर ॲज सच. जसं आपल्याला सिम्पल प्रोटीन दिसून येतात, कॉन्जुगेटेड प्रोटीन दिसून येतात, तसे हे डिराइव्हड प्रोटीन्स आपल्याला दिसून येत नाहीत. दीज आर not found in nature as such. Then these proteins are derived from native proteins. हे नेटिव्ह प्रोटीन्स आहेत, म्हणजे सिम्पल प्रोटीन्स, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स यांच्यापासून ते फॉर्म झालेले आहेत. कसे फॉर्म होतात? ऑन हायड्रोलायसिस झाल्यावर, म्हणजे सिम्पल प्रोटीन, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स यांच्यामधले बॉन्ड्स ब्रेक झाले वॉटरच्या प्रेझेन्समध्ये की त्यांच्यापासून डिराइव्हड प्रोटीन्स तयार होतात. मग यामध्ये मेटा प्रोटीन्स आहेत. मेटा प्रोटीन्स, दीज आर प्रोटीन्स डिराइव्हड फ्रॉम सिम्पल प्रोटीन्स. यांच्यापासून हे डिराइव्हड झालेले असतात. त्यांच्यावरती ॲसिड किंवा अल्कलीजची ॲक्शन होऊन हे मेटा प्रोटीन्स तयार होत असतात. त्यामुळे काय होतं, तर हे जे आधीचे जे प्रोटीन्स असतात त्यांचे कंपोजिशन आहे, त्यांचं स्ट्रक्चर आहे ते चेंज होतं. असं हे मेटा प्रोटीन्स असतात. दुसरं आहे पेप्टोन्स. पेप्टोन हे एक सोल्युबल प्रोटीन आहे आणि हे जेव्हा प्रोटीनचं ब्रेकडाऊन होत असतं त्याच्या अर्ली स्टेजमध्ये हे तयार होतात. हे डायजेशन प्रोसेस थ्रू आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. इथे बघा, डायजेशन ऑफ प्रोटीन. जेव्हा आपण कोणतेही प्रोटीन रिच फूड घेतो, म्हणजेच पल्सेस असतील, अंड असेल, एग असेल, हे जेव्हा आपण इनटेक करतो आपल्या बॉडीमध्ये, तेव्हा त्यामध्ये प्रोटीन असतं. मग हे जे प्रोटीन आहेत, सुरुवातीला जे नॉर्मल प्रोटीन आहे ते कुकिंग केल्यावर डिनेचर्ड प्रोटीन होतं. म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये प्रोटीन असेल, त्याचं कुकिंग केलं म्हणजे त्याला हीट, कुकिंग केल्यावर काय म्हणजेच काय, त्याच्यावरती हीट अप्लाय केली तर डिनेचर्ड प्रोटीन होतं. म्हणजेच त्याचं जे ॲक्च्युअल नेचर आहे ते बदलतं, त्यामधले जे स्ट्रक्चर आहे, केमिकल कंपोजिशन आहे त्या बदलतात. आणि असं डिनेचर प्रोटीनवरती सपोज ॲसिडची ॲक्शन झाली, म्हणजे इथे HCl. आता असं हे जे प्रोटीन आहे ते बॉडीमध्ये इंजेस्ट केलं की स्टमकमध्ये HClची ॲक्शन होत असते. मग HClची ॲक्शन तयार झाल्यावर त्याचं कन्व्हर्जन मेटा प्रोटीनमध्ये होतं. आणि अशा मेटा प्रोटीनवरती पेप्सिनची ॲक्शन झाल्यावर प्रोटीओज अँड पेप्टोन्स तयार होतात. आणि अशा प्रोटीओज अँड पेप्टोन्सवरती ट्रिप्सिन, क्रायमोट्रिप्सिन किंवा अँड इलॅस्टेज ह्या एन्झाईम्सचे ॲक्शन झाल्यावर स्मॉल पेप्टाइड्स तयार होतात. पुन्हा या स्मॉल पेप्टाइड्सवरती कार्बॉक्झी पेप्टिडेज अँड ॲमिनो पेप्टिडेज या एन्झाईम्सचे ॲक्शन झाल्यावर डाय अँड ट्राय पेप्टाइड्स तयार होतात. आणि या डाय आणि ट्राय पेप्टाइड्सवरती डायपेप्टिडेज अँड ट्रायपेप्टिडेज या एन्झाईम्सचे ॲक्शन झाल्यावर ॲमिनो ॲसिड्स तयार होतात. म्हणजे इथे जे डायटरी प्रोटीन होतं त्याचं कन्व्हर्जन नंतर ॲमिनो ॲसिड्समध्ये होत गेलं. मग त्यासाठी मध्ये काही डिराइव्हड प्रोटीन्स तयार झाले. मग मेटा प्रोटीन असेल, पेप्टोन्स असतील, असे डिराइव्हड प्रोटीन्स तयार झाले. So this is the classification of the proteins. So proteins are classified into simple protein, conjugated protein and derived protein, and this classification is based on the structure. Thank you.